कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्ही बंटी मामांना कसं ओळखता? केदार, हे सगळं काय चाललंय? तू ओळखतोस बंटीला? म्हणजे काल जो फोन आला तो हे सगळं काय आहे? अगं काय बोलतेस तू? आणि तू काय ह्या माणसांवर विश्वास ठेवतेस? ती कशी माणसं आहेत माहित नाही का तुला? काय वाटेल ते बोलतायत आणि ते ईशाच्या मनात माझ्याविषयी नको नको ते भरवतायत। हो केदार, पण काल तुला कुठला तरी बंटीचा फोन आला होता, हे खरं आहे ना? मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलं। मग हे म्हणतात तो हो, मला आला होता ना फोन, पण बंटी नावाचा जगात एकमेव माणूस आहे का? 4 मित्र आहेत माझे बंटी नावाचे। हे वाटेल ते आरोप करतायत ग, नको यांच्यावर विश्वास ठेवूस। नेत्रा, काय चालवलेस तू? आता ईशाला हाताशी धरून याच्या विरोधात कट रचतेस ना तू? काय तर म्हणे ईशाला समोरच्याच्या मनातलं ऐकू येतं तर मला कसं नाही कळलं? मी याच घरात राहते ना। अचानक कसं काय तिला समोरच्याच्या मनातलं ओळखू यायला लागलं? काय पुरावा आहे की तिला समोरच्याच्या मनातलं ऐकू येतं? उठता बसता तू जर केदारवरती आरोप करणार असशील ना आणि आम्ही ते ऐकून घेऊ असं तुला वाटत असेल ना, तर असं होणार नाही। पास झाला आता। मित्रा, मला कळत नाहीये तुला नक्की काय हवंय केदारकडून? का मागे लागलीयस त्याच्या? आणि तू आई आहेस ना हिची? मग स्वतःच्या खोटेपणामध्ये स्वतःच्या मुलीला सामील करून घेताना लाज कशी नाही वाटली ग तुला? जाऊ दे रे केदार, आपण ना या माणसांच्या तोंडीच नको लागायला। चल आपण जाऊया इथून, चल। काकू थांबा प्लीज। ईशाला संकेत येतात हे तरी माहिती आहे ना तुम्हाला? तसंच ईशाला समोरच्याच्या मनातलं सुद्धा ओळखता येतं। आपली ईशा देवस्तुती देवीचं रूप आहे। तुम्हाला आठवतंय काही वर्षांपूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं, इंद्राणी आत्यांचा जन्म अग्नितत्वावर झालाय, त्यांना समोरच्याच्या मनातलं ओळखता येतं। माझा जन्म जलतत्वावर झालाय, मला संकेत यायचंय। मनोरमा आजींचा जन्म भूमी तत्वावर झाला होता, त्या समोरच्याच्या वेदना स्पर्शानेच दूर करू शकायच्या। पण आपल्या ईशाचा जन्म अग्नी जल भूमी या 3ही तत्वांवर झालाय। आम्हा तिघींच्या दिव्य शक्ती तिच्या एकटीकडे आहेत काकू। केतकी, केतकी, अगं तुझं काय डोकं फिरलंय का? अद्वैत, अरे बघत काय उभा आहेस? समजाव ना तुझ्या बायकोला। केतकी, नेत्राचं बरोबर आहे। ईशाच्या स्पर्शाने माझ्या वेदना नाहीशा झाल्या।
सो सॉरी. मला हे करावं लागेल, पण आता तरी विश्वास ठेवा, ईशाकडे तीनही दिव्य शक्ती आहेत. ईशा म्हणते ते सगळं खरंय. म्हणजे तू रुपालीला या घरात आणलंस? तू या घरात आल्यानंतर शेखर भाऊजींना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडे पैसे मागितलेस? याचाच अर्थ हे सुद्धा खरे की तू मैथिली ताईंना जीवे मारण्याचा प्रयत्न केलास आणि आजपर्यंत नेत्राने तुझ्यावर जे काही आरोप केले ते सगळं खरं होतं. ते सगळं खरं होतं. केदार, तू असं का वागलास? अगं काय बोलतेस तू? तुझा हिच्यावर विश्वास आहे, कळत कसं नाहीये तुला? मुळात या नेत्राला आणि दादाला मी घरात नकोय, म्हणून या छोट्या मुलीला हाताची धरून यांनी दोघांनी बनाव रचलाय. एक नंबरची खोटारडी आहे ही नेत्रा. काका, तोंड सांभाळून बोल. तुलाही माहितीये खोटं नेत्र नाही, खोटं तू बोलतोयस. तुझा खेळ संपलाय केदार. आता तरी स्वतःचा गुन्हा कबूल कर. अरे आता तरी खरं बोल, नाहीतर खूप गंभीर परिणाम भोगावे लागतील. अरे काय बोलताय तुम्ही? तुमच्या अजूनही लक्षात येत नाहीये का? नेत्रांनी आणि दादानी मिळून नाटक केलंय हे. आणि मुळात या ईशाला तसं काही ऐकू येतच नाही, कारण मी मनात काहीच बोललो नाही. अजूनही खोटं बोलताय काका. नाही बोललात तुम्ही असं मनात? ठीक आहे काकू, आता तुम्हीच बघा. मी तुम्हाला एखादा प्रश्न विचारते, तुम्ही मोठ्याने उत्तर नका देऊ, फक्त मनात विचार करा. ईशा, काकू, तुमची आणि केदार काकांची पहिली भेट कुठे झाली होती? कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये. कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.